आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले। छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श मला झाला। मंडळी, आज मी इतिहासाची पाने वाचून दाखवणार नाही, तर सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी गेली 100 वर्ष जे स्वप्न पाहिलं होतं त्याची पूर्तता होत असताना त्याच जिल्ह्याच्या पत्रकारितेविषयी आज आपणाशी बोलणार आहे। लोक हो, मागील 100 वर्षात आपल्या जिल्ह्याच्या पत्रकारितेने अनेक आदर्शवत मापदंड निर्माण केले आहेत। हो, मी अजिंक्य तारा याचा साक्षीदार आहे। लोकशाही सक्षम करण्याच्या या लढ्यात काहींची झुंज एकाएकी होती, तर काहींची गटवाद सामूहिक। प्रत्येक जण आपापल्या परीने योगदान देऊन इतिहास घडवत होता। मात्र त्याला एका वृत्तपत्राने दुसऱ्या वृत्तपत्रावर जाहीर टीका टिप्पणी करायची, त्यातून मतभेदांची दरी रुंदावत जायची हे पाहताना मी खिन्न व्हायचो। साताऱ्याची पत्रकारिता एक संध व्हावी असे सारखे वाटायचे। काही प्रयत्न झालेही, मात्र त्यात एकोपा नव्हता। त्याला सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या एकजुटीचे सामर्थ्य मात्र लाभत नव्हते। सर्वत्र सवतेसुभे निर्माण होत होते, मात्र पत्रकारांच्या संघटनेत ठोस बांधणी मात्र होत नव्हती। हे सारं खिन्न मनाने मी पाहत होतो, एक मूक साक्षीदार म्हणून। आणि 23-24 वर्षांपूर्वी साताऱ्याच्या पत्रकारितेत एका आगळ्या वेगळ्या पर्वाला प्रारंभ झाला। याच कालावधीत साताऱ्याच्या पत्रकारितेत सामान्य कुटुंबातील ग्रामीण भागातून काही तरुण आले। वाट्याला आलेला दुष्काळ, पोटाला आलेली गरिबी यातून निर्माण झालेल्या लढाऊ वृत्तीने या तरुणांनी सातारा शहराच्या पत्रकारितेत संघटन सुरू केले। ज्येष्ठ पत्रकारांना सोबत घेऊन तरुण सहकार्यांना बरोबर ठेवत तरण्या पाठ पत्रकारांनी जुन्या चालीरीती मोडून काढल्या। एकमेकांच्या वृत्तपत्रात न जाणारे एकमेकांच्या दुचाकीवरून पत्रकार परिषदांना जाताना दिसू लागले। मात्र हे मित्रांचे एकीकरण होते। अजूनही संघटना म्हणून त्यांची बांधणी होत नव्हती। संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हावार पत्रकार भवनं उभी राहिली असताना क्रांतिकारकांच्या सातारा जिल्ह्यात संघटनात्मक सकारात्मक घडताना अभावानेच दिसत होते। खरंच सातारची पत्रकारिता बदलेल का या नवलाने मी घटनांकडे अधिक कुतूहलाने पाहू लागलो। याच कालावधीत महाराष्ट्र ग्रामीण भागात मराठी पत्रकार परिषदेचे वारे वेगाने वाहत होते। घरादारावर तुळशीपत्र ठेवून नोकरीचा त्याग करून पत्रकारांच्या हितासाठी आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या SM देशमुख यांच्याकडे राज्यातील तरुण पत्रकारांचा ओढा वाहू लागला होता। त्यांच्या जोडीला आक्रमक किरण नाईक सोबत होते। सातारा जिल्ह्यातील तरुण पत्रकारांनी सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेचे नेतृत्व ग्रामीण भागातून आलेल्या तरण्या वाढ हरीश पाटले यांच्याकडे देण्याची विनंती मराठी पत्रकार परिषदेचे धुंदार नेतृत्व SM देशमुख आणि किरण नाईक यांना केली। त्यांनी सातारा जिल्हा पत्रकार संघाची पुनर्बांधणी करून त्याची सर्व जबाबदारी तरुण तडफदार पत्रकार हरीश पाटले यांच्यावर अत्यंत विश्वासाने सोपवली। हो मंडळी, या सुखद घटनेपासूनच सुरू झाले सातारा जिल्हा पत्रकार एकजुटीचे नवे पर्व। हरीश पाटले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकच नारा दिला, पत्रकार एकजुटीचा। जिल्ह्यातील पत्रकारांनी प्रतिसाद दिला, विजय असो विजय असो। अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेताच हरीश पाटले यांनी एकच ब्रीद घेतले, कुणी लहान नाही कुणी मोठा नाही, आपण सारे एक, संघटन मजबूत करूया चोख। लोक हो सारे एकजुटीने कामाला लागले आणि संघटनेची खवळदाऊड सुरू झाली। नव्या टीमने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा घेऊन महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले। पत्रकारांवर होणारे हल्ले, दिल्या जाणाऱ्या धमक्या याने ग्रामीण शहरी भागातील पत्रकार त्रस्त झाले होते। यावर मात करण्यासाठी सातारा जिल्हा पत्रकार संघाने मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक आंदोलनाचे हत्यार उपसले। जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय,
जिल्हा माहिती कार्यालयावर धडक मोर्चे काढून शासन प्रशासनाला खडबडवून जागे केले. पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या निर्मितीत सातारा जिल्ह्यातील पत्रकार अग्रेसर राहिले. हरीश पाटणे, विनोद कुलकर्णी यांनी आपल्या सवंगड्यांच्या सोबतीने अन्यायाविरुद्ध लढण्याचा नवा सातारा पॅटर्न निर्माण केला. हे सारं पाहून मी थक्क होत होतो, कारण मर्दमावळ्यांच्या लढवय्या कणखरतेचा लढाऊपणा सातारा जिल्हा पत्रकार संघ मजबूत करत होता. सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या या टीमची खौडदौड सुरू असताना एका बाजूला संघ बांधणीचा किल्ला मजबूत झाला असताना दुसऱ्या बाजूला पत्रकारितेतील सहकार्यांचे निधन होऊन एक एक चिराग निखळत होता. या घटनांनी संवेदनशील स्वभावाचे हरीश पाटणे व त्यांचे सहकारी कळवळत होते. दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांचे दुःख हलके करण्याचे महान कार्य सातारा जिल्हा पत्रकार संघाने केले आहे. मंडळी, साताऱ्याचा किल्ले अजिंक्य तारा म्हणून 100 वर्षांच्या पत्रकारितेचा इतिहास पाहताना या पोरांनी जे काम करून ठेवलं त्याला मात्र तोड नाही. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी या समर्पित भावनेने दिवंगत पत्रकार अरुण देशमुख यांच्या कुटुंबाला 6.5 लाख रुपयांची मदत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अरुण देशमुख यांच्या मुलाचा संपूर्ण शैक्षणिक खर्चाची तरतूद केली. पत्रकार संजय पिसाळ यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना आर्थिक मदत केली आणि त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची सुद्धा तजवीज केली. दिवंगत पत्रकार पांडुरंग पवार यांच्या कुटुंबाला 10.5 लाखांची ठेव पुण्यशील राजमाता श्री छत्रपती सुमित्राराजे भोसले पतसंस्थेत ठेवून त्यावरील दरमहा मिळणाऱ्या व्याजातून कुटुंबाची गुजराण चालेल अशी व्यवस्था केली. स्वर्गीय पांडुरंग पवार यांच्यावर असलेल्या कर्जाची फेड करून मुलींचे सालकृत कन्यादान सुद्धा केले. दिवंगत पत्रकार मोहन मस्कर पाटील यांच्या कुटुंबियांना 5 लाखांहून अधिक मदत केली. अनेक पत्रकारांना आजारपणात अडचणीच्या काळात धावून जाण्याची भावना हरीश पाटणे आणि त्यांच्या सहकार्यांनी दाखवली. या नोंदी अजिंक्य तारा म्हणून मी जपून ठेवल्या आहेत. मी अजिंक्य तारा याचा साक्षीदार आहे. इथवर न थांबता जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणारा जिल्हा पत्रकार संघ म्हणूनही नावलौकिक मिळवला आहे. दरवर्षी मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हा पत्रकार संघ करतो आहे. पत्रकारांच्या विकासाचा आलेख उंचावत असताना कोरोना महामारीचे संकट उभे ठाकले. सर्वत्र हाहाकार माजला असताना न डगमगता सातारा जिल्हा पत्रकार संघाने ग्रामोद्धारचे संपादक बापूसाहेब जाधव व चंद्रसेन जाधव यांच्या सहकार्याने SM देशमुख, किरण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील पहिले पत्रकारांसाठी कोरोना केअर सेंटर साताऱ्यात उभारले. कोरोना काळात महाराष्ट्रभर वर्तमानपत्रे बंद होती, वितरण व्यवस्था ठप्प होती, परंतु पत्रकारांच्या एकजुटीच्या जोरावर जिल्हा पत्रकार संघाने साताऱ्यात मात्र वृत्तपत्रे सुरू ठेवली. कोरोना काळात एकही दिवस वर्तमानपत्र बंद नसणारा केवळ सातारा जिल्हा एकमेव होता हे सांगताना माझा हुर अभिमानाने भरून येतो. केवळ वृत्तपत्रे सुरू ठेवली असं नाही, तर सातारा जिल्हा पत्रकार संघाने पत्रकारांच्या घरोघरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही केला. पिंपरी चिंचवड येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या पत्रकारांची उपस्थिती सर्वाधिक होती. पत्रकार एकजूट म्हणजे काय याची प्रचिती या निमित्ताने महाराष्ट्राला आली. मंडळी, एका बाजूने संघटनेची उभारणी झाली, मात्र तरीही एक सल तशीच होती. 100 वर्षांच्या पत्रकारितेची परंपरा असलेल्या साताऱ्यात अद्यापही सातारा जिल्हा पत्रकार भवन नाही. माझ्याच कुशीत हक्काचे असे जिल्हा पत्रकार भवन निर्माण व्हावे असे स्वप्न गेली 100 वर्ष ज्यांनी ज्यांनी पाहिले
त्याच स्वप्नाचा मागोवा घेत सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन सर्व तरुण सहकाऱ्यांची संमती घेऊन हरीश पाटणे व विनोद कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे गळ घातली। सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट डी.जी. बनकर, मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर अभियंता दिलीप चित्रे यांनी या स्वप्नपूर्तीच्या प्रक्रियेत मोलाचे सहकार्य केले। कायदेशीर प्रक्रियेच्या पूर्ततेसाठी सुशांत मोरे या तरुण सहकार्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आणि अखंड पाठपुराव्यानंतर माझ्याच सावलीत ही महाराष्ट्रात कुठेच नाही एवढी मोठी चौमजली इमारत खुलून दिसू लागली। मंडळी, माझ्या सावलीत तुमचं स्वागत आहे। 100 वर्षांच्या पत्रकारितेच्या स्वप्नपूर्तीला छत्रपतीच धावून आले याची नोंद इतिहास कायम ठेवेल। इतिहास कधीही धडपड विसरणार नाही आणि मी इतिहासाला विसरू देणार नाही। लोक हो या वर्षात साताऱ्याच्या पत्रकारितेने इतिहास घडवला आहे। अधिस्वीकृती समितीचे पुणे विभागाचे अध्यक्षपद सातारा जिल्ह्याला याच वर्षी मिळाले। हरीश पाटणे यांच्या रूपाने मराठी पत्रकार परिषदेने त्यांच्या नेतृत्वाला नवे पंख दिले। या वर्षात पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद हरीश पाटणे यांच्या रूपाने साताऱ्यात आले। त्याच वर्षात भव्य जिल्हा पत्रकार भवन निर्माण झाले। हा दुग्ध शर्करा योग आहे। आज कोणत्याही राजकीय व्यक्तींना न बोलावता या दिमाखदार सातारा जिल्हा पत्रकार भवनाचे उद्घाटन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त व महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचे मसीहा एस.एम. देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय लोकाभिमुख खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त किरण नाईक यांच्या सन्माननीय उपस्थितीत होत आहे याचे आपण साक्षीदार आहोत। जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या स्वप्नपूर्तीचा हा एक ऐतिहासिक क्षण आहे। अजिंक्य ताराच्या बुरुजाच्या चिरान चिरा आज या आनंद उत्सवात सहभागी आहे। मी अजिंक्य तारा आज बहरून गेलो आहे। नव्या दमाने, नव्या उत्साहाने सत्यशील बाण्याची सातारी पत्रकारिता नवीन उंची गाठण्यासाठी सज्ज झालीये। समस्त साताऱ्याच्या पत्रकारितेने जो सुवर्णकाळ निर्माण केला आहे त्यासाठीचा नारा आज हा अजिंक्य तारा देतोय। सातारा जिल्हा पत्रकार एकजुटीचा विजय असो, विजय असो। इतिहास साधक कवी ठेवल